नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फ्रेंड्स, I welcome all of you in this video. Today we will study the third part of this lesson, World Heritage. So let's move to the respective page. Friends, in the last video we have studied this topic, this point, becoming a World Heritage Site. Let's move to the next point. We have seen that there are five steps for becoming a World Heritage Site. Let's move to the next topic, that is types of World Heritage Sites. I am going to read the text with proper stress, pronunciation and intonation. I request all of you boys, please pay attention, listen carefully. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries map. See friends, 2009 पर्यंत किती 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स 148 देशांमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and Historic Center of Vienna in Austria. So these are two examples. त्यातल्या ज्या साइट्स आहेत आपल्या 890 त्यातल्या 689 ह्याच्या साइट्स या कशा आहेत, सांस्कृतिक आहेत त्या 689 ह्या, विच इन्क्लूड प्लेसेस लाईक, दोन उदाहरणं इथं दिले बघा, सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियामधलं ऐतिहासिक सेंटर आहे ते व्हिएन्नातलं. 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. बघा, त्यानंतर 176 ह्या नैसर्गिक आहे. त्यामध्ये उदाहरण आपल्याला दिलं त्यांनी USS, दॅट इज अमेरिकेतलं येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क. 25 ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. बघा, त्यातल्या 25 ह्या मिश्र आहेत. 25 आर मिक्स. सी, मिक्स मीन्स द साइट is natural as well as cultural. Peru's Machu Picchu is one of these. Machu Picchu is the example of mixed site. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. इटली मध्ये सगळ्यात जास्त आहेत म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट. किती आहेत त्या? 44. First, let us see this marginal question. What is the Peru's Machu Picchu example of? आत्ताच आपण बघितलं, Peru's Machu Picchu is the example of mixed World Heritage Site, that is natural and cultural. Okay, so let's move on to the next page. India has 36, 28 cultural, 7 natural and 1 mixed World Heritage Sites. आपल्या भारतात किती आहेत? 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र, अशा 36 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones. बघा, आता वर्ल्ड हेरिटेज कमिटीने पूर्ण जगाचे 5 भौगोलिक असे झोन तयार केले आहेत. सी, विच इन्क्लूड फर्स्ट Africa, second Arab states,
Third, Asia Pacific, including Australia and Oceania. Fourth, Europe and North America. And fifth, Latin America and Caribbean. Okay, let's move to the next point. World Heritage Sites in Danger. बघा मित्र, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर म्हणजे धोक्यात असलेल्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स. Like many natural and historic cultural sites around the world, many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. See friends, बघा मित्र, म्हणजे जगातल्या बऱ्याचशा नैसर्गिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक साईट सारख्याच बऱ्याचशा अशा वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत की ज्या आज डिस्ट्रॉय होत चाललेल्या आहेत. दोज आर बिंग डिस्ट्रॉईड ऑर लॉस्ट, हरवून चाललेले आहेत. कशामुळे? देर आर एक्झाम्पल्स, उदाहरणं पण आहेत आणि रिझन्स आहेत. सी, ड्यू टू वॉर, युद्ध, पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक. बघा म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती ज्याला म्हणतो आपण, भूकंप. अनकंट्रोल अर्बनायझेशन. सी, अर्बनायझेशन मीनिंग इज गिवन include more areas in cities, expand city area. म्हणजे आपण म्हणतो शहराचं जसं आपण आधुनिकीकरण होतोय, विकास होतोय, तसं वनं तोडली जात आहेत. अँड वी नो दॅट फॉरेस्ट इज ऑल्सो वर्ल्ड हेरिटेज साईट. नो, मग अनकंट्रोल अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक. बघा म्हणजे पर्यटकांचं जो ओघ आहे त्याच्यामुळे सुद्धा बरेचशा साईट्स ह्या लॉस होत चालल्या आहे. अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन, ॲसिड रेन. आता पर्यावरणीय काही घटक आहेत, त्यातला महत्त्वाचा म्हणजे पोल्युशन, एअर पोल्युशन आणि ॲसिड रेन, ज्याला आपण आम्लवर्ष असं म्हणतो. नेक्स्ट, वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज sites in danger, which allows the World Heritage Committee to assign resources from the World Heritage Fund to that site. बघा मित्र, काय म्हटलं त्यांनी की ज्या साइट्स, वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट इन डेंजर या हेडखाली, ह्या लिस्टमध्ये ज्या साईट्स ॲक्च्युली इन डेंजर आहेत त्यांचं तिथं नाव नोंदलं जातं. आणि त्यामुळे वर्ल्ड हेरिटेज कमिटी असाइन्स रिसोर्सेस फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. समजतं आहे तुम्हाला की वर्ल्ड हेरिटेज कमिटी वर्ल्ड हेरिटेज फंडमधून निधी त्या साईटला पुरवत असते त्याची देखभाल करण्यासाठी. इन ॲडिशन, डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर दॅट साईट. एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. डिफरंट प्लॅन्स आर पुट फोर्थ टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोर. रिस्टोर दॅट इज, आपण त्याला जीर्णोद्धार म्हणूया. बघा, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. See friends, असं असलं तरी, एवढं झाल्यावरही, if any site which lost its criteria, बघा आपण 10 criteria बघितले होते की नाही. If any site loses its criteria, then World
Heritage Committee can delete its name from that लिस्ट म्हणून त्याचं नाव कमी केलं जातं असंही आहे बघा. म्हणजे जर एखाद्या साईटचं नाव वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित झालं आहे परंतु त्यातले सगळे वैशिष्ट्य संपले असतील तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्या साईटचं नाव वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमधून काढून टाकू शकतो. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट wsc.unesco.org. बघा, आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल, जास्तीची माहिती हवी असेल वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल तर वेबसाईट त्यांनी दिली आहे. वेबसाईट इज wsc.unesco.org. So in this way friends we have completed the text World Heritage. अशा पद्धतीने आपण या टेक्स्टचा अभ्यास इथे केला 3 पार्टमध्ये. फ्रेंड्स, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू इन द फर्स्ट पार्ट दॅट दिस इज ॲन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज. हा माहितीपूर्ण पॅसेज आहे. देर आर मेनी स्पेलिंग मोर दॅन 5 लेटर वर्ड्स. बरोबर आहे, मोठे स्पेलिंग या टेक्स्टमध्ये आहेत, या पाठात आहेत. म्हणून तो व्यवस्थित पाठ करा, पाठांतर करा. ओके, आणि व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच.